28 नोव्हेंबर रोजी कोल्हापुरी गेट हद्दीत स्मृती विहार कॉलनीजवळ यादव यांच्या शेताच्या तार कंपाऊंडजवळ अकोली अमरावती येथे एका अज्ञात 50 ते 55 वयोगटातील पुरुषाची मुंडी कापून धडवेगळे करून क्रूरपणे धारदार शस्त्राचा वापर करून निर्गुणपणे हत्या करण्यात आली होती. या मृतकाचे डोके सदर ठिकाणी मिळून आले नाही. मृतकाचे वर्णन पाहता अंगात पांढऱ्या रंगाचा पायजामा व पिवळ्या रंगाचा कुर्ता आणि ग्रे रंगाचा स्वेटर व चॅम्पियन कंपनीची निळ्या रंगाची ट्रंक परिधान केलेल्या अवस्थेत होता. मृतकाच्या बाजूस तुटलेला चष्मा व कथ्या रंगाची चप्पल आढळून आली. तसेच पायजाम्यामध्ये सूर्यछाप, भस्कापुरी तंबाखूची पुडी व चुन्याची डबी मिळून आली. सदर बाबतीत कोल्हापुरी गेट पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 269/202 कलम 301 कलम 103(1) 238 BNS अन्वये दाखल करून पोलीस निरीक्षक गौतम पातारे यांनी तपासावर घेतला. एकंदरीत परिस्थिती पाहता मृतकाबाबत काही माहिती मिळू न शकल्याने सदर मृतक कोण आहे याबाबत पोलीस यंत्रणा अहोरात्र प्रयत्न करत होती. गुन्ह्याचा सखोल तपासानंतर समांतर तपास करीत असताना पोलीस निरीक्षक गौतम पातारे यांना माहिती मिळाली की शोधपत्रिकेनुसार मयताचे नातेवाईक ओळख पटवण्यासाठी इरविन हॉस्पिटल अमरावती येथे दाखल झाले. तसेच पोलीस निरीक्षक चोरमले व पोलीस निरीक्षक जाधव गुन्हे शाखा अमरावती यांनी माहिती प्राप्त केली. सदर मयताबाबत सरमसपुरा पोलीस स्टेशन अमरावती ग्रामीण येथे सदर इसम बेपत्ता असल्याबाबत तक्रार प्राप्त झाली आहे. प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने नातेवाईकांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार मयत हे दुर्योधन बाजीराव कडू वय 65, धंदा सावकारी, राहणार भुगाव, तालुका अचलपूर असल्याची खात्री झाली. तपासान्वये निष्पन्न झाले की मृतक हे 28 नोव्हेंबर रोजी 10:30च्या सुमारास त्यांच्या गावातील त्यांचेच नातेवाईक असलेल्या येथे आर्मीत नोकरीत असलेले अनिकेत रामेश्वर कडू वय 29 याच्यासोबत दिसले होते. मृतकाने निकेतन यास 2,70,000 रुपये व्याजाने दिले होते. मुद्दल व व्याज त्याच्या देण्यावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला. मयताने वारंवार व्याज व मुद्दल देण्याबाबत निकेतनकडे तगादा लावला होता, परंतु निकेतन याच्या म्हणण्यानुसार त्याने सर्व मुद्दल व व्याज परत करून सुद्धा जास्तीचे व्याज व मुद्दल परत करण्याबाबत वारंवार घरी येऊन तसेच त्याच्याशी संपर्क साधून तगादा लावला. वरील मुद्द्यावरून अधिक तपास केला असता सदर होणाऱ्या त्रासाला कंटाळून निकेतन याने मृतकाचा बदला घेण्यासाठी अमरावती येथे पैसे देण्याचा बहाणा करून 28 नोव्हेंबर रोजी 10:30च्या सुमारास त्याने स्वतःचेच मोटरसायकलवरून मृतकास अमरावती येथे घेऊन आला व अकोली येथे यादव यांचे शेताचे कुंपणाजवळ मृतक यांना लघवी करायची असल्याने तेथे घेऊन गेल्यानंतर मृतकाच्या पाठीमागून हातातील धारदार चॉपरने त्याची निर्गुणपणे मुंडके कापून हत्या केली. हत्या केल्यानंतर त्याचे मुंडके बॅगमध्ये टाकून आसेगाव तालुका चांदूर बाजार येथील नाल्यात फेकून दिले असे तपासात निष्पन्न झाले. सदर बाबतीत अधिक तपास केला असता निकेतन रामेश्वर कडू यांनी दुर्योधन बाजीराव कडू वय 65, धंदा सावकारी, राहणार भुगाव, तालुका अचलपूर याची हत्या केल्याचे स्पष्ट झाल्याने पोलीस निरीक्षक चोरमले व पोलीस निरीक्षक जाधव गुन्हे शाखा तसेच पोलीस निरीक्षक पातारे यांचे पथकाने स्थानिक पोलीस स्टेशनचे आरोपी नामे निकेतन रामेश्वर कडू याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतला आहे. पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषदेतून अधिक माहिती दिली. पत्रकार परिषदेला पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, कल्पना बारवकर आदि उपस्थित होते. कोल्हापुरी गेट में जो एक मर्डर का गुना दाखल हुआ है जिसमें धड़ से उसका जो बदन से अलग किया गया था सरकटी जो लाश मिली थी उसके बारे में पूरी इन्वेस्टिगेशन शुरू की गई थी. कल शाम तक उसका डिटेक्शन हो गया है. जो लाश पड़ी थी उसकी शिनाख्त हो गई है. उसके रिलेटिव्स ने शिनाख्त की थी और वो बाद में इसमें पता चला कि ये व्यक्ति है दुर्योधन बाजीराव कडू, रहने वाला भुगाव इस गांव का है, अचलपुर तालुका का. तो इस व्यक्ति की शिनाख्त होने के बाद सभी पुलिस ने, रूरल पुलिस, कोल्हापुरी पुलिस और क्राइम ब्रांच के ऑफिसर्स ने तत्काल इसमें दखल लेके इस गुने का डिटेक्शन किया है, जिसमें आरोपी रामेश्वर कडू को अरेस्ट किया गया है. निकेतन रामेश्वर कडू, ये इस व्यक्ति को अरेस्ट किया गया है. प्राथमिक माहिती ऐसी मिल रही कि ये पैसे के लेन देन का व्यवहार था और जिसके वजह से उसने कत्ल किया है. बाकी डिटेल जो है इन्वेस्टिगेशन अभी शुरू है, उसके बाद और डिटेल्स जानकारी दी जाएगी.